आज शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, शरद पवार साहेबांचा, समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट या सगळ्यांच्या वतीनं मला उमेदवारी देण्यात आली. सगळ्या पक्षांनी एकमताने माझा एकट्याचा फॉर्म भरला आणि मला असं वाटतं की निवडणूक ही बिनविरोध होईल असं मला स्पष्टपणे वाटतं. काँग्रेस कुठेतरी नाराजी होती, तुम्ही पण गेला होता, त्यांच्याशी चर्चा केली, काय नेमकं काँग्रेसचं म्हणणं होतं? नाराजी वगैरे नाही, कोणताही राजकीय पक्ष असो, कारण आमचं अलायन्स आहे, आमची आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये काही गोष्टीची स्पष्टता येणं आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं काँग्रेसची भूमिका होती आहे आणि त्या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे या राज्याचे प्रभारी चेन्नीथला साहेब, वेणुगोपाल साहेब यांची एकमेकात चर्चा होऊन मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनीही आम्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि माननीय काँग्रेसच्या नेतृत्वाने इथले प्रदेशाध्यक्ष असतील, नेते असतील, यांना ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळे काम करतोय. सर, आता विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला भेटताना असं म्हटलेलं आहे का विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची, असं एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे का? नाही, तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नीथला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल. सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे, 10वा उमेदवार एकनाथ शिंदे देणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असे थेट ते म्हणतात. मला वाटतं मी आता राजकीयाच्यात बोलत नाही, मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास, एवढंच मला माहिती आहे. नाही, त्यांनी थेट म्हटलेलं आहे का आम्ही फक्त एक चिचकी दिली तर घाबरली वाटेल, थेट असं त्यांचं म्हणणं आहे. सर, मला असं वाटतं संख्याबळ जर बघितलं तर असं कोणती पॉसिबिलिटी नाही. आता म्हणायला ते म्हटले असतील, मी त्याच्यात जात नाही, परंतु संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं काही करणं हे काही सोपं काम नव्हतं आणि नाही. थँक्यू. माध्यमांच्या सूचनाला त्यांनी धन्यवाद दिले होते, एकंदरीत चर्चा घेऊन आणायला किंवा चर्चा पुढे यायला, पण आज थेट त्यांनी स्वतःचा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करून विधान परिषदेची आमदारकी घेतली. ते जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असंच मला असं वाटतं मागच्या 4 की 6 वर्षापूर्वी नारायण राणे साहेबांचा एक पक्ष होता, संघटना होती स्वाभिमान, त्यांनी अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत विलीन केला होता. तशाच पद्धतीनं बच्चू कडू साहेबांनी केलं असेल. बच्चू कडू एक लढाऊ कार्यकर्ते, नेते, एवढं तर मानलं पाहिजे. बाकी वैचारिकदृष्ट्या त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल, त्याच्यात आम्ही काही बोलावं किंवा आमची ज्याचं त्याचं जे ते मत असतं, गणित असतं, त्याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार. पण राजकारणात रोज काय पावलोपावली मिनिटा मिनिटाला सगळे गणित बदलत असतात. त्याच्यामुळं गुवाहाटीला आता 4 वर्ष होत आलेले, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मी देवेंद्रजीच्या सांगण्यावरून गेलो. आज ते शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी पक्षच विलीन केला. मला तर त्यांची भूमिका आहे. आता कशी मग तशीच राहील.
अरे यार हिंदी फार हार्ड जाईल. हिंदी इंडिव्हिज्युअल परत घ्यायचे नाही बोला. सर आपने आज जो है नामांकन भरा है, क्या कुछ कहेंगे? अंत तक सस्पेंस जो है वो बना रहा. मैं समझता हूँ ऐसा पॉलिटिक्स में सस्पेंस रहना चाहिए, क्योंकि 10 जगहों का चुनाव है और तुम्हारा ध्यान सिर्फ एक ही जगह तरफ था. 10 जगह की तरफ आपका ध्यान ही नहीं था मीडिया का. और मैं समझता हूँ मैं आखिर में महाविकास आघाड़ी इसका उम्मीदवार हूँ. हमने यूनानिमसली सबने मिलके मेरा एक ही नामांकन दर्ज किया है. शिंदे ये कह रहे हैं उद्धव जी पर कटाक्ष करते हुए कि जब लड़ने की बारी आती है तो उद्धव जी जो है वो अपने सिपाहियों को आगे कर देते हैं, खुद मैदान में नहीं आते. मैं समझता हूँ सिपाही मजबूत होंगे तो सेनापति को मैदान में आने की कोई जरूरत नहीं. हम शिवसैनिक, हम सिपाही सेना के मजबूत है. जब उद्धव जी की जरूरत रहेगी तो वो मैदान में आएंगे. वो क्या इन्होंने कहे बात थोड़ी सुनेंगे. अच्छा, कोई एक डील सेट हुआ है क्या? क्योंकि लगातार कल वैरायटीवार भी ये कह रहे थे कि विधान परिषद हमने बड़ा दिल दिखाते हुए आपको दिया, लेकिन जब फिर से राज्यसभा की बारी आएगी तो वो हमारा. देखो ये हमारा महाविकास आघाड़ी है. 4-5 पार्टियों मिलके ये हमारा गठबंधन है. गठबंधन में कुछ बातें ऐसी होती है, सभी हमको या सभी उनको नहीं मिलता है. कुछ उनको कुछ हमको ऐसा होता है. आने वाले समय में ये सिलसिला जारी रहेगा. दानवे साहेब, चंद्रकांत खैरेंना तुमच्या उमेदवारी संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आले त्यांनी आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं. ते माझे नेते आहेत. मी सुद्धा त्यांना मला उमेदवारी उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना खरं तर मी येण्याची विनंती केलेली होती, पण वेळेवर वाहतुकीच्या साधनामुळे ते पोहोचू शकले नाही. परंतु त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम आहे. साहेब, आज उद्धव ठाकरे सचिवालयाला येऊन गेले, काय चर्चा आली, काय बोलणार आहात? नाही उद्धवजी नव्हते आले आज. नव्हते आले. ठीक.